हॅलो, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स. आज आमच्या इकडे होलीचं सेलिब्रेशन आहे तर पार्कमध्ये आणि आमच्या घरी सत्संग पण आहे. तर मी युजली म्हणजे आधी मला खूप आवडायचं रंग वगैरे म्हणजे खेळायला, पण आता माझं हे जे स्किन इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे मी अवॉइड करते आहे. आणि आज आमच्या घरी सत्संग पण आहे तर स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. चला, सकाळची आंघोळ झाली, पूजा झाली, आता खाली जाऊन ब्रेकफास्टची तयारी करूयात. चला, ब्रेकफास्टसाठी आता पनीर पराठा बनवूयात. तर काही नाही, एकदम सोपं आहे. पनीर जस्ट मी ग्रेट करते आणि मग त्यामध्ये मी मिरची आणि कांदा, कोथिंबीर हे सगळं कापून त्यामध्ये ॲड करते आणि मग त्याच्यानंतर हा ओवा जस्ट हाताने क्रश करून त्याला ओवा टाकलं. मग धना जिऱ्याचं पावडर थोडंसंच अगदी, मग काला नमक, त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि कणिक माझं कालचंच होतं उरलेलं, तर मी तेच यूज केला, तर त्याने काम खूप वाचलं ॲक्च्युली. तर आजचा दिवस खूपच मस्त आहे. आज माझ्या घरी सत्संग आहे आणि सगळे माझे फ्रेंड्स येणार आहेत सत्संगसाठी घरी. तर मला खूपच आवडतं फ्रेंड्सला होस्ट करायला आणि मग स्वयंपाक करायला वगैरे. स्वतःसाठी जेव्हा स्वयंपाक करायचं असतं ते बोरिंग असतं, पण जेव्हा फ्रेंड्स येतात घरी त्यांच्यासाठी करायला खूप मजा वाटते मला. US थोडं मेहनतीचं काम आहे होस्ट करणं, पण इट्स ओके, म्हणजे वी लव्ह डुईंग दॅट असं मी बघितलं. आता इंडियामध्ये तुम्हाला हेल्प वगैरे मिळतं, म्हणजे कामाला तुम्ही लोकांना ठेवू शकता हेल्प करायला, पण इथे US सगळंच स्वतःहून करावं लागतं. तर खूप फॅमिलीवर डिपेंडन्सी असतो मदतीसाठी. चला, पराठा बनवून झालं, आता स्मूदी करायला घेतलं मी. तर स्मूदी काही नाही, फक्त ग्रीक योगर्ट, स्ट्रॉबेरीज आणि थोडं साखर इज ऑप्शनल, म्हणजे तुम्ही बनाना वगैरे घातलं तर यू डोंट नीड शुगर. पण जरा बनाना नसेल आणि स्ट्रॉबेरी स्वीट नसेल तर थोडं साखर घातलं तर चांगलं लागतं. तर हे पण एक हाय प्रोटीन ड्रिंक आहे. आणि आता मी हे ॲव्होकॅडो टोस्ट बनवायला घेतलं आहे, कारण का पराठे वगैरे संपले, तर जे उरलेत घरी त्यांच्यासाठी मग हे ॲव्होकॅडो टोस्ट सार्डो ब्रेडवर. तर माझा ॲव्होकॅडो टोस्टचा रेसिपी सिम्पल आहे. ॲव्होकॅडोज, ऑनियन, ग्रीन चिली, कोथिंबीर, कोरिएंडर लीव्स, सॉल्ट, पेपर, पेरी पेरी मसाला, लेमन ज्यूस, गार्लिक पावडर आणि चीज सांगितलं आहे ना ऑलरेडी, चीज. हे सगळं मिक्स करायचं छान, मग टोस्ट करून त्या ब्रेडवर लावून वरनं परत इटालियन चीज थोडंसं स्प्रेड करून त्याला बेक करायचं मेल्ट होईपर्यंत. तर आमचा आजचा ब्रेकफास्ट ॲव्होकॅडो टोस्ट आणि फिल्टर कॉफी. तर हे कॉम्बिनेशन कधीच फेल न होणारं कॉम्बिनेशन आहे. खूपच ऑसम लागतं हे जे फिल्टर कॉफी आणि ॲव्होकॅडो टोस्ट. नाईस कॉफी. गुड मॉर्निंग. तुम्हाला आवाज ऐकूच आला असेल किती क्रिस्प आणि मस्त झालेला टोस्ट. खूप एन्जॉय केला टोस्ट आणि फिल्टर कॉफी. तर आज सत्संगचं जे मेनू आहे ते पूर्ण साऊथ इंडियन मेनू आहे, म्हणजे इडली, चटणी, सांबार, रसम, आणि माझ्या फ्रेंड्सला खूप आवडतं. आणि हे जे मी सांबार बनवणार आहे हे भेंडीचं सांबार आहे, जे तुम्हाला नॉर्मली बाहेर कुठेच खायला मिळणार नाही. हे एका साऊथ इंडियनच्या घरीच मिळेल भेंडी सांबार. आणि हेच खूप कॉम्बिनेशन इज किलर, म्हणजे भेंडी आणि भोपळा, सफेद भोपळाचा सांबार. आणि या सांबारचं रेसिपी मी लवकरच पोस्ट करणार आहे, तर जर रेसिपी हवा असेल तर मला नक्की तुम्ही फॉलो करा. तर आज मी इन्स्टापॉटमध्येच बनवणार आहे, पण डाळ मी वेगळं शिजवलं आहे. पण इन्स्टापॉट का? कारण का इन्स्टापॉटनी मग गॅस मला फ्री मिळतो बाकीच्या गोष्टी करायला, तर म्हणून आज इन्स्टापॉट.
तर 3 कामं एकत्र करायला घेतलं मी. इन्स्टापॉटमध्ये सांबार, कुकरमध्ये दाल आणि दुसऱ्या भांड्यात, ह्या भांड्यात रसम. म्हणजे तिन्ही आयटम्स एकाच वेळी तयार होऊन रेडी. आणि चटणीचं एक काम होतं, ते मी माझ्या नवऱ्याला दिलं, इडली आणि चटणी बनवायचं काम. आणि ही इज ऑल्सो व्हेरी गुड कुक आणि त्यांचं चटणी पण एकदम मस्त लागतं नेहमी. तर आता असं वाटतं की सगळं कंट्रोलमध्ये आहे, तर थोडं घर सजवायला घेते मी माझ्या मुलीला पाठवून मी जरा फुलं आणली, फ्रेश फ्लॉवर्स. आता ते अरेंज करून सगळीकडे त्याला वेजमध्ये अरेंज करून सगळीकडे स्प्रेड करते घरामध्ये. म्हणजे कसं असं छान वाटतं बघायला. फ्रेश फ्लॉवर्स, सँडलवूड अगरबत्तीचा सुगंध आणि फ्रेंड्सचं कंपनी. दीज आर द सिम्पल जॉयज ऑफ लाईफ. खुश व्हायला किती सोपं आहे नाही का? लहान लहान गोष्टींनी आपल्याला एवढा आनंद मिळतो. बस झालं माझं सजवून घर. कसं वाटतंय सांगा मला. सिम्पलच ठेवलं आहे, काही जास्त असं एलॅबोरेट डेकोरेशन वगैरे काही करायला गेलं नाही. जस्ट सिम्पल फ्लावर्स आणि थोडं साफसफाई एवढंच. तर काही दिवसाआधी मी दाखवलं माझ्या चेहऱ्यावर पूर्ण ते ड्रायनेसमुळे इन्फेक्शन झालेलं. आणि काल लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मी हे मिनिमलिस्टचं जे बॅरियर रिपेअर क्रीम आहे ते ऑर्डर केलं ऑनलाईन. त्याला ऑलमोस्ट 3 का 4 आठवडे लागले डिलिव्हर व्हायला. तर आज जे आलं आहे, मी म्हटलं घालून बघूया. तर एक 7-8 दिवस घालून बघूया काही फरक पडतोय का. आणि माझे वडे पण तयार होत आहेत. सांबार इज रेडी. कलर कसं सुंदर आला आहे बघा. आणि हे आहे आमचा स्प्रेड. हराभरा कबाब, रसम, दालवडा, चना चाट, चटणी, इडली आणि असं दिसतोय प्लेट. आणि हे आमचे सगळे मंडळी बसलेत. भजन कीर्तन चालू आहे. सगळा प्रोग्राम एकदम सुरेख झाला. मस्त भजन झालं. मग सगळ्यांनी आरती केली देवाची. आणि त्याच्यानंतर भगवद्गीता पण वाचला आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि मग आलो इथे जेवायला. तर डिनर मेनू आहे चपाती, भाजी, इडली, सांबार, चटणी, पोळी वगैरे, खीर आणि असं दिसतोय प्लेट. आणि त्याच्यानंतर आम्ही होळी साजरा केला एंड ऑफ द डे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड हॅपी होली.